केंद्रीय माजी मंत्री माननीय भगवंतजी खुबा यांना विनंती करतो की या सभेत त्यांनी मार्गदर्शन करावं. माननीय खुबाजी. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. वंदे वंदे. भारतीय जनता पार्टी की, भारतीय जनता पार्टी की. नरेंद्र मोदी जी की, आपकी. धन्यवाद. येणारे 20 तारखेला होणाऱ्या चुनावचे लातूर शहरचे उमेदवार लाडकी बहन जे 15 वर्षापासून लातूरचं वळक गल्ली गल्ली कचरा असलेलं वळक दिलेले नाव मिटविण्यासाठी अजून भारतीय जनता पार्टी लोकांची अपेक्षामुळे लोकांची मागणीचे उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकरांची प्रचारानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय बसवराज पाटील मुरुमकरजी, माजी मंत्री प्रस्तुत आमदार संभाजीराव पाटीलजी, आत्ताच आपल्याला संबोधित केलेले औसेचे आमदार बंधू अभिमन्यू पवार, माजी खासदार माझा मित्र सुनील गायकवाडजी, माजी आमदार वरिष्ठ शिवाजीराव पाटील कवेकरजी, आपल्या जिल्हा अध्यक्ष देवीदास काळेजी आणि सर्व आदरणीय व्यासपीठ एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आलेले लातूर शहरातले आणि लातूर मतदार संघातले माझा बंधू आणि भगिनीने माध्यमचे मित्र. अभिमन्यू पवार जवळपास 1980 पासून त्यांच्या घरात सत्ता आहे. 44 वर्षामध्ये लातूरकरांना पाणी पाजविलेलं नाही, त्यांचं योग्य नाही. ते 44 वर्ष हे लातूरची जनता कसं सहन केले हे मला आश्चर्य वाटत आहे. भारतात एकही शहर आणि विशेष करून जिल्हा स्तरावरती शहर कुठल्याही सुख सुविधाच्या कमी कुठेही नाही. ते फक्त आणि फक्त लातूरमध्ये पिण्याच्या पाणीचं सप्लाय 8 दिवसाला एकदा आणि उन्हाळ्यात 15 दिवसाला एकदा. म्हणजे अमित देशमुखांना खुशी वाटतो की आपला बहीण पाण्यासाठी मरमरी करावं, पाण्यासाठी दिवसभर त्याच्यात गुंतून जावावं, हे त्यांचं मानसिकता आहे. आणि गेल्या 3 दिवसापासून मी बऱ्याच ठिकाणी प्रवास केलो लातूर जिल्ह्यामध्ये. कुठेही जावा समस्याची भंडार आहे, समस्याची भंडार आहे. शेतकऱ्यांचा विचारतो, शेतकरी पण खूप समस्या शेतकरी समस्यामध्ये गुंतलेले आहेत. आता आज ह्या कार्यक्रमात यायच्या आधी MIDCच्या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होतो. त्या MIDCच्या समस्या आज MIDC मध्ये पैशाचं डबल टॅक्स उसूल करतो आणि तिथं समस्या
लोकलचे आमदार त्याच्यामध्ये रुची न दाखविण्यामुळे समस्या वाढतच चाललेली आहे। त्याकरता तुम्ही 15 वर्षानंतर भारतीय जनता पार्टी एक मजबूत उमेदवार दिलेली आहेत आणि तुमच्या अपेक्षा मागणीमुळे उमेदवार दिलेली आहेत। अर्चनाताई पाटील सगळे समाजाचं समाधान देणारे एकमेव आमदार होतील असा मी पूर्ण विश्वास त्यांच्यावर मी देतो। आणि त्यांना पण अमित देशमुखने म्हणतात म्हणे 15 वर्ष मी आमदार आहे, 15 दिवसात येऊन मला 15 वर्षाचा हिशोब विचारतात। बंधू, ह्या क्षेत्रातला प्रत्येक मतदार हक्क आहे 15 वर्षाचा हिशोब मागण्याचे हक्क आहे। तुम्ही असं हलका बोलू नका। त्यांचा मानस बघा, मनस्थिती बघा। अभिमन्याने म्हटले राजासारखं, लोकशाहीमध्ये राजा चलत नाही। ह्या इलेक्शन मध्ये ह्या लातूरकर मतदारांनी दाखवायची आहे। आता माझा मित्र अगोदरची कार्यक्रम मध्ये खूप छान म्हटले, बबलगम बघितलं का तुम्ही? कोणतर बबलगम पोरा खात्यात बघा, चिंगम म्हणे। चिंगम वरती एक शुगर कोटेड असते म्हणे। ते चिंगम तोंडात घातल्यानंतर एक 2-5 मिनिट साखर सारखा वाटतो, नंतर कितीही तुम्ही चाबा त्या साखर नाही, फक्त रबर असतो। आता हे अमित भाई देशमुखांची सर्व्हिस निवडून आल्यानंतर 5 वर्षामध्ये फक्त 1 महिना ते चुनाव संदर्भात येतील। उरलेलं मुंबईमध्ये बसून तुम्हाला चिंगम चावण्यासारखं तुम्हाला 6 वर्ष तुम्हाला कोणी बघायचं नाहीये। आज ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची आणि युतीची खूप चांगला स्थिती आहे आणि महाराष्ट्रात 100% 180 सीटवर जिंकून सनी महायुतीच्या सरकारची मुख्यमंत्री होणार हे दगडावरची लिहिलेलं तुम्ही समजून घ्या। त्याकरता संभाजीभाऊ, अभिमन्यू त्यांच्या सोबत आमच्या ताईला तुम्ही विधानसभेत तुम्ही पाठवून द्या। नक्की तुमच्या सोबत कंदेला कंद्या देऊन ह्या तुमच्या समस्याला समाधान द्यायचे काम करतील हे पूर्ण विश्वास मी त्यांच्यावर ठेवतो। आणि आज मला जो संधी दिले आणि जेव्हा जेव्हा मी चुनावमध्ये येऊन प्रचारला येतो, विशेष लातूरकरांची माझ्यावर प्रेम आणि आदर ह्याला मी नमस्कार करून धन्यवाद देतो, अभिनंदन देतो, शुभकामना देतो। जय हिंद। धन्यवाद खुब्बाजी। यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाचा आपण आतुरतेने वाट पाहतोय, तुमच्या आमच्या सर्वांच्या ताई, या लातूर शहर विधानसभेच्या उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील यांना मी विनंती करतो